कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। नमस्कार, मी श्रुती राहुल बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊया महाफास्ट 100 मध्ये। सर्वपक्षीय शिष्टमंडळाची राज्य मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांच्यासोबत बैठक। 1 तासाहून अधिक वेळ चर्चा। मतदार याद्यांसंदर्भातील महत्त्वाचे मुद्दे उपस्थित। निवडणूक अधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन। निवडणूक आयोगासोबतच्या आजच्या बैठकीत काही गोष्टी अनिर्णित। उद्या चोक्कलिंगम आणि राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्यासोबत शिष्टमंडळाची चर्चा होईल। संजय राऊत यांची माहिती। उद्या पुन्हा 11 वाजता निवडणूक आयोग आणि सर्वपक्षीय शिष्टमंडळाची बैठक होणार। उद्याच्या बैठकीनंतर पत्रकार परिषद होईल। संजय राऊत आणि जयंत पाटील यांची माहिती। विरोधकांच्या मागण्या केंद्रीय निवडणूक आयोगाला कळवणार। शिष्टमंडळाच्या बैठकीत राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांची माहिती। देशात कुठेच सध्या निवडणुका नाही, व्हीव्हीपॅट आणा, त्याशिवाय निवडणूक घेऊ नका, ठाकरे बंधूंची आग्रही मागणी। तर मतदान कोणाला जातं हे मतदाराला कळलं पाहिजे, उद्धव ठाकरेंची मागणी। मुंबईत व्हीव्हीपॅट मशीन सर्वत्र उपलब्ध नसेल तर बॅलेटवर निवडणूक घ्या। राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांच्याकडे शिष्टमंडळाची मागणी। बैठकीत मतदार याद्यांमधील घोळाबाबत चर्चा केली। सीईओ आयुक्त उद्या आमचं ऐकून घेतील असं आश्वासन दिलं। जयंत पाटील यांची माहिती। तर आमच्या मागण्यांच्या निवेदनाचं पत्र आयोगाला दिल्याचीही जयंत पाटील यांची माहिती। निवडणूक लागली नाही तरी मतदान नोंदणी बंद का केली? आज 18 वर्ष पूर्ण होणाऱ्यांनी मतदान करू नये का? राज ठाकरेंचा सवाल। तर मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ, मग निवडणूक कशी घेता? राज ठाकरेंचा निवडणूक अधिकाऱ्यांना सवाल। मतदार यादी दुरुस्त होईपर्यंत निवडणूक घेऊ नका। 31 जानेवारीपर्यंत निवडणुका घेण्यासाठी तुम्ही सज्ज आहात का? आधी आश्वासन द्या। राज ठाकरेंची एस चोक्कलिंगम यांच्याकडे मागणी। महाविकास आघाडी ही महाकन्फ्यूज आघाडी आहे। पराभव समोर दिसू लागल्यानं तक्रारी सुरू करून रडीचा डाव खेळत आहेत। एकनाथ शिंदेंची विरोधकांच्या शिष्टमंडळावर टीका। अनेक ठिकाणी खोटी मतदान नोंदणी, यावर अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही। उद्धव ठाकरेंचा राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांना सवाल। एक आमदार म्हणतो आम्ही बाहेरून मतदान आणलं। जितेंद्र आव्हाड यांच्याकडून आमदार विलास भुमरे यांच्या वक्तव्याचा संदर्भ। आमदारांनी केलेल्या वक्तव्याबाबत चौकशी होणार की नाही? आव्हाडांचा निवडणूक अधिकाऱ्यांना सवाल। 2 नावं असलेल्या मतदारांना एकाच ठिकाणी मतदान करता येणार। 2 पैकी कोणत्या ठिकाणी मतदान करायचं याची मतदाराला विचारणा करणार। मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांची शिष्टमंडळाला माहिती। एवढ्या हरकती सुचवल्या, आयोगानं प्रतिसाद दिला नाही। शशिकांत शिंदेंची निवडणूक आयोगाकडे तक्रार। दरम्यान आमच्याकडून दिल्ली महाराष्ट्र आयोगाला पत्र। जयंत पाटील यांची माहिती। तर आमच्याकडे पत्रच आलं नाही, निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या मतदार याद्यांवर अभ्यास केला जाईल। बोगस मतदारांची नावं वगळली नाही तर निवडणूक आयोगाविरोधात तीव्र आंदोलन करू। अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया। नवीन वोटिंग मशीनला व्हीव्हीपॅट अटॅच करता येत नाही। आता कुठेही व्हीव्हीपॅट मशीन नसणार। निवडणूक आयोगानं माहिती दिल्याचं अरविंद सावंत यांचं वक्तव्य। दुबार नावं असलेल्या मतदारांची नावं डिलीट करण्याचा अधिकार आम्हाला नाही। निवडणूक आयोगानं उत्तर दिल्याची अरविंद सावंत यांची धक्कादायक माहिती। तर महापालिकेची यादी आल्यानंतर तुम्हाला दाखवू। आयोगानं बैठकीत उत्तर दिल्याचं सावंत यांची प्रतिक्रिया। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती 51% मतं घेऊन जिंकेल आणि आपले पक्ष संपून जातील याची विरोधकांना भीती। बूथ लेव्हलवर आक्षेप घेण्याऐवजी नरेटिव्ह सेट करून पक्ष टिकवण्याचा प्रयत्न। चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका। लोकांचा निवडणुकीवरील विश्वास उडाला आहे। निवडणुका पारदर्शीपणे व्हाव्या। निवडणूक आयोगाच्या भेटीवर बाळा नांदगावकर यांची प्रतिक्रिया। दुसरा काही मुद्दा नसल्यानं निवडणूक आयोगाला धारेवर धरत असतील। सर्वपक्षीय शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या भेटीवर सरनाईक यांची टीका। राज ठाकरे काँग्रेस सोबत गेले तर वाईट वाटेल। मनसेचे माजी नेते प्रकाश महाजन यांची प्रतिक्रिया। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आज दिल्लीला जाणार। पक्षाच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेण्याची शक्यता। सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या भेटीत सपकाळ यांची अनुपस्थिती।
देशात गेल्या 10 वर्षापासून निवडणूक यंत्रणा फ्रॉड झाली। महाराष्ट्र हरियाणात फसवणुकीचा अनुभव। लोकसभेला 40 ते 45 जागा चोरण्यात आल्या, संजय राऊत यांचा आरोप। ईव्हीएम भाजपनं नाही तर काँग्रेसनं आणलं, हे पाप काँग्रेसचं। तेव्हा काँग्रेसचं चांगलं होतं, आता भाजपचं आहे, बच्चू कडूंची टीका। तर माझ्या मतदारसंघात मतदार यादीतील 2000 लोकांचा पत्ताच नसल्याचा बच्चू कडू यांचा आरोप। जोगेश्वरी पूर्व विधानसभेतील मतदार यादीत नावांचा घोळ, मनसे नेते संदीप देशपांडे यांचा आरोप। तर जोगेश्वरीतील मतदार यादीत मराठी सोडून दक्षिण भारतातील भाषेतील नावांचा उल्लेख असल्याची मनसे नेते संदीप देशपांडे यांची माहिती। भाजपनं आगामी निवडणुकीसाठी सर्वे सुरू केलाय। ज्या ठिकाणी शक्य आहे तिथे युती करून लढणार, तर ज्या ठिकाणी युती न झाल्यास प्लॅन बी तयार, पंकज भोयर यांचं वक्तव्य। नोव्हेंबरमध्ये नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका होण्याची शक्यता, त्यानंतर महापालिका जिल्हा परिषद निवडणुका होणार, सूत्रांची माहिती। तर दर 20 दिवसांच्या कालावधीनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याची सूत्रांची माहिती। नाशिकमध्ये भाजपनं सगळ्या 122 जागा स्वबळावर लढवाव्या, भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांचं मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांना पत्र। नाशिकमध्ये भाजपची मोठी ताकद, प्रत्येक प्रभागात भाजपचे 4 ते 5 जण इच्छुक, सुनील केदार यांचं वक्तव्य। नागपूरमध्ये एकाच घरातील 200 मतदारांच्या नोंदणीचं प्रकरण, त्या 200 मतदारांचं भाजपकडूनही रियालिटी चेक, क्रमांक चुकला, ते 209 मतदारही तिथेच राहतात। भाजपचे स्थानिक नगरसेवक शुभम गुहाड यांचा दावा, तर राजकीय डाव म्हणून शरद पवार गट षडयंत्र करत असल्याचा आरोप। अजित पवारांनी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीतून माघार घ्यावी, भाजपचे महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस यांची मागणी। क्रीडा संघटनांवर माजी खेळाडूंना राहू द्या, राजकारण आणू नका, तडस यांची मागणी। अनिल देशमुखांच्या माध्यमातून रोहित पवार यांनी घायवळला पासपोर्ट दिला, राम शिंदेंचा मोठा आरोप। तर रोहित पवारांसोबत घायवळचे कौटुंबिक संबंध होते, रोहित पवार दररोज खोटं बोलण्याचं काम करतात, राम शिंदेंची टीका। माझा आणि निलेश घायवळचा दूरदूर संबंध नाही, निलेश घायवळ प्रकरणावरून सभापती राम शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया। रोहित पवारांचे आरोप बिनबुडाचे, राम शिंदेंची प्रतिक्रिया। गुंड निलेश घायवळ पासपोर्ट प्रकरणी अहिल्यानगरच्या पोलिसांची चौकशी होणार, निलेश घायवळ पासपोर्ट प्रकरणी तत्कालीन पोलीस निरीक्षकासह दोघांना पुणे पोलिसांकडून नोटीस, पासपोर्ट संदर्भातील चौकशीसाठी हजर होण्याचे निर्देश। कुणाच्याही केसाला धक्का लागणार नाही, मुख्यमंत्री काळजी घेतील, तुम्ही काळजी घ्या, राम शिंदेंचा रोहित पवारांवर निशाणा। धंगेकरांना सरकारनं सुरक्षा देण्याची रोहित पवारांनी केली होती मागणी। शिंदेंनी घेतलेला आणखी एक निर्णय, फडणवीस सरकारकडून रद्द, बच्चू कडूंच्या कार्यालयाला देण्यात आलेली जागा जेडीएसला परत दिली। भाजप पक्ष दूध पाजल्यानंतर विष ओकणारा साप, बच्चू कडूंची जहरी टीका। तर यापुढे मी भारतीय आहे यापेक्षा मी भाजपचा सदस्य आहे अशी परिस्थिती निर्माण होणार आहे, बच्चू कडूंचा हल्लाबोल। गडचिरोलीत सहपालकमंत्र्यांची काहीही गरज नाही, मुख्यमंत्री आणि दोन्ही आमदार जिल्ह्यासाठी सक्षम आहोत, धर्मराव बाबा अत्राम यांचा आशिष जयस्वालांवर निशाणा। राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी तुटपुंजी मदत देण्याची घोषणा, शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयांची मदत द्या, मेहकरचे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सिद्धार्थ खरात यांची माहिती। धनंजय मुंडेंनी मराठा समाजाला कोणत्याही टक्क्यात राहू देणार नाही असं केलं वक्तव्य। तर जातीय सलोखा राखणाऱ्या विरोधात तुम्ही सुपारी देता, मराठा क्रांती मोर्चाचा धनंजय मुंडेंवर निशाणा। भास्कर जाधवांचे चिरंजीव जिल्हा परिषदेच्या निवडणूक रिंगणात, विक्रांत जाधव 2017 नंतर पुन्हा निवडणूक लढवण्याच्या तयारीत, तर संधी मिळाली तर नक्कीच निवडणूक लढवणार, विक्रांत जाधव यांची प्रतिक्रिया। मुंबईकरांसाठी महसूल विभागाची दिवाळी भेट, कोणत्याही मुद्रांक कार्यालयात दस्त नोंदणी करता येणार, मुंबईतील क्षेत्रीय मर्यादेची अट रद्द करण्याचा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत चढाओढ, भंडाऱ्याचे माजी नगरसेवक राजू व्यास आणि नूरजहां शेख यांच्यासह कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश। सिंधुदुर्गमधील दीपक केसरकर यांच्या मतदारसंघात नगराध्यक्षपदावर भाजपचा दावा, भाजपच्या श्रद्धा राजे भोसले यांचा नगराध्यक्षपदावर दावा।
भंडारा जिल्हा परिषदेसमोर संगणक परिचालकांचं उपोषण. 13 महिन्यांचं वेतन खात्यात जमा, मात्र जूनपासून सप्टेंबरपर्यंत वेतन अजून मिळालं नाही. संपूर्ण वेतन मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही, उपोषणकर्त्यांची भूमिका. लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेत सुधारणा केली जाते. 1 कोटींपेक्षा अधिक महिलांची ई-केवायसी. पूरग्रस्त भागात ई-केवायसी करण्यास मुदतवाढ. मंत्री अदिती तटकरे यांची माहिती. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून